श्री स्वामी समर्थ. एकदा एका जंगलात एक गुरु आपल्या शिष्यासोबत चालत जात होते आणि त्यांच्या मागे काही अंतर ठेवून 4 खोडकर मुलेही त्यांची चेष्टा करत त्यांचा पाठलाग करत होती. गुरुजी काही न बोलता पुढे चालत आहेत म्हणून तो शिष्यही काही प्रतिक्रिया न देता गुरुजींच्या मागे मागे चालू लागला. ती मुलेही तशीच चेष्टा करत मागे येतच होती. एक नदी लागल्यावर ते गुरु आणि शिष्य एका होडीत बसून नदी पार करू लागले. इतक्यावरती समाधान झाले नाही म्हणून ती 4 मुलेही दुसऱ्या होडीत बसून त्यांची टिंगल करत त्यांच्या मागे येऊ लागली. पण काही वेळाने अचानक त्या 4 मुलांची होडी पालटली आणि ते चौघेही पाण्यात बुडू लागले. हे सर्व बघत असलेल्या गुरूंनी आपल्या शिष्याला त्यांना वाचवायला सांगितले. गुरु आज्ञा म्हणून त्या शिष्यानेही एक एक करून त्या 4ही मुलांना नदीच्या काठी आणून बसवले. शिष्याला वाटले की गुरुजी आता आपल्याला शाबासकी देतील, पण ह्या उलट गुरुजींनी त्या शिष्याच्या जोरात मुस्काटीत मारली. शिष्य गोंधळून गेला आणि विचार करू लागला की गुरुजींनी असे का केले. तेवढ्यात गुरुजी बोलले, अरे मूर्खा, ही 4 मुले एका साधूची चेष्टा करत होते. जर तू थोड्या वेळापूर्वी ह्यांच्या कृतीवरती प्रतिक्रिया दिली असतीस तर त्यांचे कर्म तू तिथेच काटले असतेस. पण तू काहीच केले नाहीस आणि त्यांना त्यांच्या कर्माची इतकी तीव्र शिक्षा भोगायची वेळ आली. आपल्या आयुष्यातही असेच काही असते. गोष्ट सांगण्याचं तात्पर्य हे आहे की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण कुणाच्या कृत्यावरती काही प्रतिक्रिया देतो किंवा कुणाबद्दल काही बोलत असतो तेव्हा आपण त्यांचे कर्म वाटून घेत असतो. म्हणून लक्षात ठेवा, कुणाच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल निंदा नालस्ती करताना आपण उलट त्यांना त्यांच्या कर्मातून मोकळे करत असतो. आणि हे फक्त इतरांबद्दल नाही पण आपल्या स्वतःबद्दलही लागू होत असते. आपण खूप स्वामी सेवा करतो. काही लोकांना तर 4 चौघात आपण किती स्वामी सेवा करतो ह्याचा अवडंबर आणि देखावा करायची सवय असते. त्याने दुसरे तिसरे काही नाही, पण आपण आपली सेवा निष्फळ करत असतो. आणि मग कुठले दुःख आले, कुठले संकट आले की आपले स्वामी सेवक म्हणतात की आम्ही इतकी सेवा करतो पण तरीही आपल्याला इतक्या अडचणी येतात, इतकी दुःख येतात. आपल्याला याची जाणीवच नसते की आपल्या हातून कळत न कळत अनेक वाईट कर्म घडत आहेत आणि घडत राहणारच आहेत. त्या कर्मांचे भोग हे कुणालाही चुकले नाहीयेत, पण आपल्या पाठीशी उभी स्वामी माऊली त्या कर्मांच्या भोगांची तीव्रता कितीतरी पटीने कमी करून आपल्या पदरात पाडत असते. पण शेवटी मानवी स्वभावच आहे दुःख पकडून ठेवायचे आणि आलेले दुःख विचार करून करून कितीतरी मोठे करून ठेवायचे आणि मग काळजी करत रडत बसायचे. म्हणून कधी कुठले संकट आले तर हे स्वतःच्या मनाला समजावून द्या की त्यातून आपण स्वामी कृपेने बाहेर पडणारच आहोत. पण जर आपल्या डोक्यावरती स्वामींचा वरद हस्त नसता तर ह्या संकटाच्या कितीतरी पटीने उग्र रूपाला आपल्याला सामोरे जावे लागले असते. आपण कधी विचार करतच नाही की आता जी वाईट परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती आपल्यावर येऊ शकली असती. कुणाच्या तरी गाडीचा आरसा कुणीतरी धडक दिली म्हणून तुटला म्हणून ती व्यक्ती दुःखी होते, पण तिला हे समजत नसते की स्वामी कृपेने कितीतरी मोठे अपघाती संकट फक्त त्या गाडीच्या आरशावरती भागून गेले आहे. लक्षात ठेवा, आपल्या कर्माचे भोग तर आपल्याला भोगावेच लागणार आहेत, पण स्वामी सेवा त्यांची तीव्रता खूप कमी करते. असं म्हणायला हरकत नाही की जवळजवळ नाहीशीच करते. म्हणून श्रोते हो, कुठलेही दुःख आले, कुठलीही अडचण आली तर स्वामी नाम घेऊन त्याला तोंड देण्याची तयारी ठेवा. ती वेळ, तो काळ निघून जाणारच आहे.
आणि आयुष्यात दुःखाचे अनुभव आले तरच सुखाची अनुभूती काय असते हे आपल्याला समजणार आहे. ह्या गोष्टी फार अगम्य आहेत, अर्थात आपल्या विचार पलीकडच्या आहेत. म्हणून तर स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायात ती ओवी लिहिली आहे की त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची. अशी अगम्य लीला ज्या स्वामींची आहे त्यांच्या सेवेचे अहोभाग्य ह्या आयुष्यात आपल्याला लाभले आहे. ह्याची जाणीव होण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण स्वामींच्या चरणी रुजू करून आज इथेच थांबूयात. परत भेटूयात अशी छानशी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.